नमस्कार, रामकृष्ण हरी. माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. आज मी तुमच्यासमोर गणेश पुराण कथासागर घेऊन येत आहे. अध्याय 84-85 वाचून दाखवणार आहे. अध्याय 84. तारकासुराला वरप्राप्ती. व्यासाने ब्रह्मदेवांना विचारले, ब्रह्मदेवा, परशुरामाने तप कोठे केले ते मला सांगा. त्यावर ब्रह्मदेव म्हणाले, ज्या ठिकाणी परशुरामाने तपश्चर्या केली त्या ठिकाणाला मयुरेश्वर असे म्हणतात. त्या तिथे कमलासूर नावाच्या दैत्याला गजानने मारले, त्याचा वध केला. पूर्वी तारक नावाचा बलाढ्य महापराक्रमी असा एक राक्षस होता. त्याने 1000 वर्षे कडक तपश्चर्या केली. तेव्हा त्याला ब्रह्मदेव प्रसन्न झाले. त्यांनी त्याला देव, ऋषी, यक्ष, गंधर्व, राक्षस यापासून मरण येणार नाही, परंतु ज्यावेळी कार्तिकेचा जन्म होईल त्यावेळी तो तुझा वध करेल असा वर त्याने तारकासुरास दिला. वर मिळाल्याने तारकासुर अतिशय माजल्यासारखा करू लागला. त्याने सर्वांना त्रास द्यायला सुरुवात केली. तेव्हा सर्व देव घाबरले. सगळीकडे हाकार माजला. हे पाहून सर्व ऋषी एकत्र जमले व त्यांनी ब्रह्मदेवांची तपश्चर्या करण्यास सुरुवात केली. हे बघून तारकासुराने ब्रह्मदेवासही मारले. विष्णूने आपले स्थान सोडावे लागले. शंकरसुद्धा एका गुहेत लपून बसले. सर्व देवांना सळो की पळो करून सोडले होते. सर्व देव पळून गेल्यावर त्याला कशाचीही भीती राहिली नाही, इतका तो निर्भय झाला होता. तारकासुराला असे आवरायचे या विचारात ऋषींनी कितीतरी वर्षे तप केले. त्यावेळी एक आकाशवाणी झाली. भगवान शंकराला पुत्र झाला, तो या तारकासुराचा वध करील. ऋषींनी ती आकाशवाणी ऐकल्यावर ते सर्व कैलासावर आले. शंकर आधीच गुहेत लपून बसले होते, त्यामुळे ते गुहेत नव्हते. म्हणून त्यांनी पार्वतीची प्रार्थना केली. त्यावेळी पार्वती एका भिल्लिणीच्या सुंदर रूप घेऊन त्या ठिकाणी आली आणि ज्या ठिकाणी शंकर लपून बसले होते त्या ठिकाणी घेऊन गेली. त्या गुहेत शंकर एकचित्त ध्यानस्थ बसले होते. त्यांची समाधी भंग करण्याचे धाडस कोणीच करेना. शेवटी पार्वती मदनाला म्हणाली, तू तुझ्या बाणाने महादेवाच्या मनाचा वेध घे, तरच ते समाधीतून बाहेर येतील, ते आपला कार्यभाग होईल. यावर सर्व देवांनी मदनाला प्रार्थना केली. ते म्हणाले, हे मदना, तुझी शक्ती अगाध आहे. हे जग चालले आहे हे तुझ्यामुळेच. तेव्हा या जगाच्या कार्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. हे ऐकून मदन देवाने म्हणाला, मी तुमचे काम करतो. मी हे कार्य आपल्या सर्वांच्या कल्याणासाठी माझ्या ध्येयाची पर्वा न करता करत आहे. एवढे बोलून त्याने आपले धनुष्य बरोबर घेऊन शंकरासमोर उभा राहिला. अध्याय 85. शंकराने मदनाचे दहन केले. शंकराच्या समाधीसमोर मदनाने आपल्या सामर्थ्यात एक बाग तयार केली. त्यामध्ये अनेक प्रकारची फुलझाडे व सरोवर निर्माण केली व आपला पिता वसंता याला बोलून उत्तम सुगंधी पुष्पे व सुवासिक वातावरण निर्माण करण्याची त्याला आज्ञा केली. त्याप्रमाणे सुवासिक व आल्हाददायक वातावरण निर्माण केल्यावर तो मदन शंकराच्या अगदी जवळ आला व आपला एक मदनबाण काढून शंकरावर हळूच सोडला. त्यावेळी शंकराची समाधी भंग पावली. त्याने आपले डोळे उघडले तेव्हा त्या नंदनवनात वसंत बहार आला होता असे त्यांना दिसून आले. आपली समाधी भंग करण्यासाठीच कोणीतरी ही बाग निर्माण केली असे त्यांच्या मनात आले. शंकराला खूप राग आला. या रागाच्या भरात त्यांनी आपला तिसरा डोळा उघडला आणि अग्निवर्षाव करून समोर असलेले मदनाला जाळून भस्म केले. तितक्यात भिल्लिणीचे रूप घेतली पार्वती शंकराजवळ गेली आणि आपला तिसरा डोळा मिटून घ्यावा अशी तिने प्रार्थना केली. पार्वती म्हणाली, हे देवा, महादेवा, शंकरा, तारकासुराने सर्वांना त्रास दिल्याने देव, ऋषी तुमच्याकडे संरक्षण मागायला आले आहेत. तुम्ही समाधातून सावध व्हावे म्हणून मदनाला पाठवले होते, तरी आपण या देवांचे रक्षण करावे. हे ऐकून भगवान शंकरांनी आपला तृतीय नेत्र मिटला व ते शांत झाले. शंकराने सर्वांना तारकासुरापासून वाचवण्याचे आश्वासन दिले. पार्वतीजवळ आपल्याजवळ बोलून घेतले. रामकृष्ण हरी. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. धन्यवाद.